चला ताईंनो, शुभ सकाळ. तर छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झाली बघा. सकाळ सकाळचे पटापटा निवद वगैरे केले, सगळे काम आवरले आणि आता निघालो दंडवत घ्यायला. आता दरवेळी त्या 7लाच इथून सगळ्या निघतात, पण ह्यावेळेस अचानक ठरलं की डीजे वगैरे लावायचा आणि वाजत गाजत सगळ्यांनी जायचं. नाहीतर मग टप्प्याटप्प्यावरती काही 7ला, काही 7:30ला, काही 8ला अशा ग्रुप वाईज जसं जसं आवरण ना तसं तसं दंडवत घ्यायला. इथून गाव 3 किलोमीटर पडतं, तर तिथपर्यंत जातात इथालच्या मंदिरापासून. तर आता 8:30 वाजलेत. आता वाजायला लागला डीजे. आमचं पण आवरले. हे बघा ताईने निवद वगैरे घेतलेत. मग आता मस्तपैकी जाऊ. आता 1 ते 1.5 तास तर आरामशीर आम्हाला लागणार आहे. राजी आता आम्हाला सोडते तिथं. तर पुढचा व्हिडिओ नक्कीच तुम्ही कंटिन्यू पाहणारच आहेत. चला, अशा पद्धतीने असते गावची जत्रा आमची. कारण जत्रा म्हणलं की गावचा सण इतका मोठा असतो की सगळ्यांना वेळ लागून जाता अक्षरशः. म्हणजे खरंच आणि सत्व आहे भरपूर. हा, आणि आमच्या भैरवनाथाची जत्रा असते आणि इतकं सत्व आहे ना, म्हणतात जी बोललेली इच्छा आहे ती पूर्णच होती. आणि कोणता तरी साप जर चावला तर ते मंदिरामध्येच उतरवतो असं त्या दिवशी. हा, मंदिरामध्येच घंटी वाजून वाजून उतरतो साप. म्हणजे असं बरंच काय 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 जुन्या लोकांचे सत्व आहे. बरेच लई देवांचे. मागून या, चला पटकन बसा गाडीत. आम्हाला सोडा आणि मग परत मागून घेऊन या यांना. तर मैत्रिणींनो, जत्रा म्हणजे काय? तर आता जत्रा म्हणजे प्रत्येक खेडेगावातील जे रहिवासी असतात तर त्यांच्यासाठी जत्रा म्हणजे हा एक सण दिवाळीच असते. कारण दिवाळीला आपण जेवढी तयारी करतो तेवढीच प्रत्येक खेडेगावामध्ये जत्रेला तयारी केली जाते. प्रत्येक गावची जत्रा म्हणजे आनंदाची जणू पर्वणीच असते. जवळच्या गावातील खूप सारे लोक येतात, नातेवाईक येतात. गावात म्हणजे जेवढे पण मुली बाहेर लग्न करून गेलेले असतात त्या सगळ्या जत्रेला आपल्या आपल्या गावामध्ये येतात. लहानपणीचे मित्रमैत्रिणी सगळे जत्रेमध्ये एकत्रित येतात. म्हणजे थोडक्यात पहा, शहरामध्ये राहिल्याच्या नंतर लहानपणीचे जे मित्रमैत्रिणी असतात ते नंतर म्हणजे दिसत नाहीत. पण खेडागावामध्ये हा एक फायदा आहे छान असा, की लहानपणीचे मित्रमैत्रिणी सगळेजण जत्रेच्या वेळेस तरी निदान एकत्रित येतात. भलेही बाकी कुठल्याही सणाला न येता पण जत्रेच्या वेळेस सगळे एकत्रित येतात. आणि जत्रा म्हणजे जत्रेच्या अगोदर प्रत्येक गावामध्ये आठवडाभर गावामध्ये उत्साह असतो. मंदिर सजवले जातात. मंदिरावरती छान अशा रंगबिरंगी माळा टाकल्या जातात, पताका लावल्या जातात, परत पुन्हा लाइटिंग केली जाते. म्हणजे दिवाळीला सुद्धा एवढी तयारी नसते, अशी प्रत्येक गावामध्ये यात्रेला तयारी असते. आणि इथूनच आम्ही जिथं राहतो आमच्यापासून गाव आहे 3 ते 3.5 किलोमीटर. तर इथनच ह्या वर्षी डीजे लावला होता आणि छान असं पहा मस्तपैकी सगळ्या बायका वाजत गाजत नाचत गात मस्त असं दर्शनासाठी सकाळ सकाळीच इथं मिरवणूक काढलेली होती. पहा, ही 8 वाजताच सगळे निघले होते आणि खूप छान पद्धतीने म्हणजे आता बऱ्याच दिवसापासून इथूनच दंडवत घेतात. आता दंडवत म्हणजे काय पुढे गेल्यावर तुम्ही नक्कीच पाहताल दंडवत म्हणजे काय प्रकार आहे. आता ज्या ताई रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात त्यांनी बघितलंच असं दंडवत म्हणजे काय. प्रत्येक घरातला एक तरी व्यक्ती हे दंडवत घेतो. म्हणजे आता जे जुने माणसं होते ते कंटिन्यू म्हणजे आपल्या सासा किंवा मग त्यांच्या सासा त्या घ्यायच्या. पण मग ते गेल्याच्या नंतर आता आमच्याच घरात समजा अक्का गेल्याच्या नंतर प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीला ते घ्यावं लागतं. तर पहिल्या वर्षी मला थोडीशी अडचण होती, तर स्वातीने मग दंडवत घ्यायला त्या वर्षी सुरुवात केली होती. आणि प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती ते दंडवत गावामध्ये घ्यावा लागतं असं ते आहे, प्रथा आहे. तर मग स्वाती आपली दंडवत घेत असते दरवर्षी. आणि छान मस्त इथं सगळं फुगड्या खेळत वाजत गाजत मिरवणूक मस्त इथं काढलेली होती पहा.
येडाबाईसाठी हात उचल. पण मग येणाई माझा जीव येणाई माझा जीव अरशी आला नगर येणाई माझा जीव मी आणि माझी लखाबाई मी आणि माझी लखाबाई. चिल्याली काय ग भुजावर कोरील मोर कोडी दोघांची. हे अग्नीचा करून कुंकुमाय कपाळी कोरी काय ग काळ्या ढगाच काजळ माय नाही कोरी काय. जरा हात उपर अरे आला 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 अल्ट्रा आला. काय थोडं नाही नाही मग नाही
चिंट्याला बाहेर ग कोणतरी बाहेर ठेवलं आणि बाहेर राहिलं लिकरू. प्रणव मी लावते. ए याला कोणी बाहेर ठेवलं रे? बाहेर राहिला हा. ध्रुव बाळाचा पेपर आहे. आमचं ध्रुव बाळच नाही आलं जत्रेला. आता उद्या जाईन ते, उद्याच्या जत्रेला. उद्या पेपर आहे त्याचा. उद्या पेपर आहे. हा झालं झालं दर्शन झालं एकदा. सकाळीच 8 वाजताच गेलतो. मस्त गर्दी होती लय नाही. चला तोंडात पाय धुवून वा घरात चला. अरे याला खायला दिलत का तू? नाही. मग आता दे पहिले. आता छान अशी जत्रा सेलिब्रेट झाली बघा. तिथून आलो तर अजून ऐकायला येणार नीट. डीजेच्या आवाजाने कान बधीर झाले तर अक्षरशः, कारण लईच जवळ होतं ना त्याने आवाज फुल आहे की नाही. तर आज झाली आमची जत्रा सेलिब्रेट. आता बाकीच्यांची आत्ताशी सुरुवात झाली असेल, कारण इथून पुढं मग आता सगळ्यांचे पाहुणे रावळे संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत जेवणं खावणं. 2-2 वाजते. हा तर मग मोठी जत्रा आहे समजा त्यांच्या घरी तर 2च वाजते. हा आता आमची पण असती दरवेळेस तेवढीच असते. पण आता ह्या वर्षी नाही आमची. हा तर मग झाली आता सेलिब्रेट एवढीच. निवद बोना झाला, पाया पडून आलो, बस हीच जत्रा आमची. कारण की आता काही करायचंच नाही. आता तिकडून आलो, जायच्या आधी अर्धा स्वयंपाक केलेला होता, आता अर्धा करायचा आहे. जेवण वगैरे करून मस्तपैकी आता पाहू कसं काय काय पुढचं करायचं. पण अशी झाली आमची जत्रा सेलिब्रेट. तर मग उद्या राहील बाकीची अर्धी जत्रा. खरी तर जत्रा उद्या राहते लेडीजची, कारण गावात जातात सगळ्या शॉपिंगला. हा बाळ्या बुबड्या शॉपिंगला काय म्हणतात ना. स्पेशली हा जत्रा भरती गावात उद्याच्याला. तर मग ती जत्रा मस्तपैकी उद्या सुरूच झाल्या. ह्या महिन्यात सगळ्यांच्या जत्रा असतात का. जत्राचं आमंत्रण राहणार. आता तुझी दाजी तर जत्रावरच राहते ना आता महिनाभर. जवळ जत्रा आहे. पण आज पुण्याला गेलेत ते सकाळी पाया पडले, पाया पडून आले. मंदिरातून जाऊन आले लगेच पुण्याला गेले. हा आम्हाला म्हणले तुम्ही आता पाया पडून जा घरी. गाडी ठेवलेली होती त्यांनी. ते म्हणले मी जातो, अर्जंट काम आहे त्यांना. आणि ते उद्या आजच जायचं होतं. उद्या जायचं त्यांचं होतं, पण त्या फोन आला म्हणले नाही आजच झालं पाहिजे. तर मग आजच गेले. सवय नाही तर पायाची आग सुटली. खडे टोचले खडे. रस्ता पण चांगला नाही ना त्याच्यामुळे नव्हता रस्ता असा. ते 2-3 दिवस दुखत. आता आज तरी काय नाही, पण ते मांड्या हे हात असं पूर्ण दुखतं. लांब आहे ना ग लई ते. बरंच लांब आहे ना. एवढं जवळ भरून येतं ते. कसं एक्सरसाइज कशी नवीन सुरू केल्यावरती नवीन दुखतं. नंतर सवय झाल्यावर काय नाही वाटत, पण एकाच दिवशी जास्त वेळ बसूट झालं बरोबर बॉडी भरून येते सगळीच्या सगळी. तर चला मग आजचा व्हिडिओ. त्यांचं दंडवत काय होतं ग? हा ते लोटांगण होतं. ते लोटांगण डायरेक्ट असं थरकाप असं सुटल्यागत झालं. ते नवसाचं असतं त्यांचं काहीतरी, ज्याच्या त्याच्या पद्धतीने नवस बोललेले असतात का बाय माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे, ती इच्छा पूर्ण होऊ दे. आणि मग नवस पूर्ण होतो. नवस म्हणजे बोललेलं जर खरं झालं तर मग ते करतात. आणि प्रत्येक गावगावची प्रथा आहे की ज्याच्या त्याच्या गावचं कोणाचं भैरवनाथ असतं. जसं आमचं भैरवनाथ आहे, नंतर कोणाचा खंडोबा असतं म्हणजे देवस्थान किंवा देवाचं देवी असते. समजा आता गोसपुरीची आहे तर गोसपुरीला देवी, तिकडच्या देवीची यात्रा असते, मळगंगे मातेची. सगळीकडे वेगळ्या वेगळ्या देवांचं समजा हे आता म्हणजे त्याच्या देवाचं म्हणजे देवस्थानचं कुळदेवत किंवा मग गावातलं जे मेन ठाण आहे त्याचं सत्व राहतले. तसंच आमच्या गावचं पण लई आहे. त्याच्यामुळे ठिकाणी पोळ्याची असते. हा मग त्याच्यामुळे जरी त्याची इच्छा राहते मनातली, ती बोललं की मग ती खरं झालं की मग तशा पद्धतीने ती वर्षानुवर्ष तशा पद्धतीने दंडवत घेत राहते. तर मग चला आजचा व्हिडिओ थांबूयात, इथंच भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सगळ्यांना. बाय.